श्री स्वामी समर्थ. गुढीपाडव्याला एक नारळाचा उपाय करायचा आहे. सर्वांनी करा. घराला, लेकराबाळांना, आपल्या प्रगतीला एक रक्षण कवच मिळणार आहे वर्षभरासाठी. तर तुम्हाला एक नारळ लागणार आहे आणि थोड्या वस्तू लागणार आहे. उपाय करण्याआधी देवांची पूजा करून घ्यायची आहे, गुढी उभारून घ्यायची आहे, नैवेद्य पाणी सर्व करून घ्या. शांततेत दिवसभरात केव्हाही हा उपाय तुम्ही करू शकतात. तर यासाठी तुम्हाला एक लाल रंगाचा कपडा लागणार आहे. एवढा कपडा घ्यायचा आहे. कॉटनचा देवांना जो वापरतो तो कपडा घ्यायचा आहे, ज्यात नारळ आपण नीट बांधू शकतो असा एवढा कपडा घ्यायचा आहे. देवांसमोर हा उपाय करा. त्या लाल कपडा अंथरून घ्यायचा आहे. त्यावर एक नारळ, चांगला पाणीदार शेंडीदार नारळ घ्यायचा आहे. 2 विड्याची पानं ठेवायची आहे. त्यावर 1 रुपयाचं नाणं, 1 सुपारी ठेवा. 5 हळकुंड ठेवायचे आहे. तुम्हाला 5 लवंग ठेवायचे आहे. कळालं असेल. 1 लाल कपड्यावर 1 नारळ, 1 विडा मांडून घ्यायचा आहे सुपारी पानावर आणि 5 लवंग, 5 तुम्हाला हळकुंड घ्यायचे आहे. हळद, कुंकू, फुलं, अक्षता वाहून कुलस्वामिनीचा मंत्र जपून तुम्हाला 21 वेळा मंत्र जपायचा आहे. छान पूजा करून तो नारळ लाल रंगाच्या कपड्यात चांगला बांधून घ्यायचा आणि घराच्या आतून मुख्य दरवाजात डावी उजवी बाजू बघू नका, जिथं जागा असेल तिथं कुलदेवीचं स्मरण करून प्रार्थना करून तो नारळ बांधून द्यायचा आहे. वर्षभर तुमच्या घराला, तुमच्या लेकराबाळांना एक रक्षण कवच मिळणार आहे. पुढील वर्षी तो नारळ विसर्जित करा आणि पुन्हा असा उपाय तुम्ही दरवर्षी करू शकता. या नारळामुळे आपल्या कुलदेवीचा आशीर्वाद आपल्या घरादारावर कायम राहतो. आपल्या घराला, आपल्या प्रगतीला एक रक्षण कवच मिळत असतं. म्हणून असा एक नारळ गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर आपल्या घरात आतून मुख्य दरवाजावर जरूर बांधून द्यायचा आहे. धन्यवाद.